संघ मात्र राम ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळताना पाहतोय. मात्र अंश 11 शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबी, त्रिशूल ठाकरे अँड कंपनी चेतन येतो, एक वेगवान गोलंदाज, एक युवा गोलंदाज आहे या संघाचा. मात्र कित्येक वर्ष राजा याने देखील या संघाचं नेतृत्व केले. पहिल्या षटकासाठी त्याला आपण पाहत असतो, मात्र त्याची देखील कुठेतरी अनुपस्थिती जाणवते. आणि नक्कीच राजा देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये मॅच मध्ये. पहिला चेंडू त्रिशूल ठाकरे साठी शॉर्ट लेनचा चेंडू हुक केला आहे. लॉंग लेग सीमा रेषा पडे एक देखना फटका सजवलाय टायगरने. पहिला चेंडू होता. आज राजा नाहीये. जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडे आणि पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी चेतनवर दिली. पहिला चेंडू शॉर्ट लेनचा होता आणि पॉवर प्लेच्या षटक असताना मात्र चेंडूला हुक केला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. षटकाराने स्वागत केले त्रिशूल ठाकरेने. यावेळी पुन्हा एकदा 30 लेंथ पाहायला मिळाली, मात्र यावेळी चेंडू कनेक्ट करता आला नाहीये. त्रिशूल ठाकरे ज्याला म्हटलं जातं टायगर, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पलटवार करताना गोलंदाज चेतन. दीपक सर, मी एकच म्हणेन, ज्या वेळेला आतखोली येथे स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये तब्बल 6 चेंडू आणि 6 चौकार मात्र बॅट मध्ये नक्की चौकार मान त्याला पीटीसीचं म्हटलं जातं. जसं नंदन पाटील यांना काल्हे रत्न यांना जे म्हटलं जातं भिवंडी क्रिकेटमध्ये चौकाराचा बादशाह कोणाला म्हटलं तर नंदन पाटील, तसं पीटीसी मधील चौकाराचा बादशाह जर कोणाला म्हटलं जातं तर नक्कीच त्रिशूल ठाकरे यांना. यावेळेस काय लेट कट केला होता. नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. दीपक सर, मी नक्कीच एकच सांगेन तुम्हाला तुमच्या माहितीसाठी, या पद्धतीचे तुम्हाला फटके पाहायचे असतील ना तर त्रिशूल ठाकरे जोपर्यंत फलंदाजीसाठी असेल त्यामध्ये काही नाविन्य नसेल, कारण त्रिशूल ठाकरे या सर्वच फटके आता आपल्या फलंदाजीमधून नेहमी सातत्याने करत असतो आणि यामध्ये काही नाविन्य नसेल, कारण जोपर्यंत त्रिशूल ठाकरे खेळपट्टीवर असेल तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचे फटके मात्र पाहायला मिळतील. लक्ष्मणजी पालते आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्ट्राईक रोटेट झाली होती, मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या खूपच दुरून चेंडू टाकला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हाताला गेला की सुरेखरित्या चेंडू टाकला गेला. मात्र चेंडू ज्या वेळेला ट्रॅव्हल झाला नंतर खाली राहतोय. मात्र निलेश एसच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एक अनुभवी, खूप वर्षाचा अनुभव, मात्र त्याने खूप वर्ष जय महाराष्ट्र धामणगाव संघ आणि धामणगाव गावाला रिप्रेझेंट केले असा हा निलेश आपण पाहतोय. कित्येक मोठ्या सिटी क्रिकेटचा देखील त्याला अनुभव आहे. तर नक्की डायरेक्ट हिट केला होता, मात्र कुठेतरी हंसिका स्पोर्ट्स पोगाव या संघामध्ये देखील आपण यांना कित्येक वर्ष खेळताना पाहिलं असं निलेशाला. एक आक्रमक पद्धतीचा एक शैलीदार फलंदाज म्हणून त्याची एक भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव होतं आणि त्याचा देखील दबदबा मात्र त्यांनी कायम ठेवलाय. म्हणजे ज्या वेळेला मी क्रिकेट पाहायचो, ज्या वेळेला एक वेळ असं आली होती की ज्या वेळेला मी भिवंडीला कोणत्याही कामासाठी कोणाच्या सोबत गेलो त्यावेळेला मी त्यासोबत गेलो असताना हंसिका स्पोर्ट्स पोगाव या मॅचचा मी आनंद घेतला होता. त्यावेळेस निलेश हा कोण माहिती नव्हता, मात्र काही वर्षानंतर समजलं की निलेश ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहिलं होतं तो निलेश म्हणजेच मॅन फ्रॉम धामणगाव हा होता. मात्र आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती लागतात 9. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, मात्र कुठे पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूपासून कुठेतरी मात्र गोलंदाज चेतन यांनी कमबॅक केलं. नक्कीच जर पाहायला गेलं तर खूप सारे खेळाडू मात्र आज अनुपस्थित असतील.
सूरज देखील या संघामध्ये दिसत नाहीये. नक्कीच राजेश म्हणजे राजा ज्यांना संबोधत ते देखील नाहीयेत. भावेश येते गोंदे मार्क वरती. एक युवा संघ घेऊन उतरलाय मैदानामध्ये. आपण पाहतोय निलेश आणि तर नक्कीच पुणे एकदा आपण पाहतो सूरज म्हणजे अप्पायला आपण सायकवरती पाहतोय. कुठेतरी दोन चेंडू निर्धाव त्यांना हाताला गेले होते चैतन्याच्या माध्यमातून. पुणे एकदा भावेश ऑन बॉलिंग मार्क. फर्स्ट बॉल इन प्रोग्रेस. मिड विकेटच्या एरियामध्ये चेंडू सिअर केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. नक्कीच कुठेतरी मात्र चेंडू अडवला गेलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये 11 या फिगरवरती पोहोचते. दीपक सर नक्कीच त्रिशूल ठाकरे जोपर्यंत खेळपट्टी राहील किंवा सूरज शेलार तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे आपण वाटचाल करताना पाहणार आहोत या शिवशक्ती स्पोर्ट कोशिमी संघाला. कारण तेवढी क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. सूरज शेलारचं जर म्हटलं गेलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या एरियामध्ये चेंडू स्टेअर केलाय. मात्र एकदा कंप्लीट दुसराच सहज त्या कंप्लीट केली जाईल दुसरी धाव देखील. नक्कीच एक चतुर खेळाडू म्हणून टायगर याला देखील म्हटलं जातं. कारण ज्या वेळेला जर बिग हिट करून फटके येत नसतील ना तर त्यावेळेला अशा प्रकारचे फटके टायगरच्या बॅटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिले. नक्कीच. आणि जर क्रिकेटची लाईफलाईन जर म्हटली तर सिंगल अँड डबल याला लाईफलाईन म्हटली जाते. आणि त्याच लाईफलाईनचा मात्र यूज वापर मात्र करताना आपण पाहतोय त्रिशूल ठाकरे याला. यानंतर मॅच असेल पुढची लढत असेल आजच्या दिवसात तिसरा सामना. नक्कीच फुल टच चेंडू होता आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. वाईडिश मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. चेंडू होतोय फरार 6 धावांसाठी. दिवस डीजे मास्तर एक सुवर्ण संधी. आता आपण टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय. नक्कीच पंचांकडे भीमर चेंडूसाठी रिप्ले मध्ये आपण पाहतोय की भीमर चेंडू आहे की नाही. नक्कीच जे पंच आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. मग पुन्हा एकदा रिव्ह्यू दाखवायचा आहे. कॅमेरामॅन चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. अतिशय स्पष्ट चित्र. तर नक्कीच थर्ड नंबरचा माझा इशारा होतोय भीमर चेंडू. सर नक्कीच हाईट फॅक्टर होता. आणि नक्कीच त्या चेंडूला मात्र वाईडिश मिड विकेटच्या वरून चेंडू फेकून दिला होता त्रिशूल ठाकरेच्या पाठ मधनं. एक हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळाला. तर नक्कीच भावेश नक्कीच कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करावी लागेल. कारण फीटचा चेंडू राहील पूर्णतः मुभा असे फरकला त्याला. तिचे वेगवान चेंडू हाताला होता. मग तो फटका खेळून काढायचा होता. मात्र कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. आणि मात्र एक धाव मिळाली चेंडूवरती. तर यानंतर दोन संघाने रिपोर्टिंग करायची लगेच. तलवली स्पोर्ट्स तलवली आणि देवली स्पोर्ट देवली या दोन संघांनी लगेच रिपोर्टिंग करायची. या पहिल्या इनिंगच्या सत्रानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. तर नक्कीच आवाज क्रिकेट संघ पाले यांचा देखील शुभागमन होतोय. पुन्हा एकदा सूरज शेलार. पुन्हा एकदा आज मात्र सूरज शेलार कुठेतरी एक निराशाजनक कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीचं आपलं नाव मात्र या शिवशक्ती स्पोर्ट कोशिमी संघासाठी घेतलं जातं. धावसंख्या धावफलकावरती विदाउट लॉस 21.
मग भावेश कुठेतरी नक्कीच एक षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय. साईकला आपण पाहतोय त्रिशूल ठाकरे यांना. टायगर नक्कीच चेंडू येतोय वाईट मिड विकेट एरियामध्ये, जिथे फंबल होतोय, क्षेत्ररक्षण खराब होतोय, गचाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज कुठेतरी कंजूस गोलंदाजी करतो, मात्र क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ मात्र लाभत नाहीये. ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण करत असतो त्यावेळेस गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण हा एक जीव असतो. आणि नक्कीच एक जीव म्हटलं तर दोन्ही खेळाडूंनी ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेस क्षेत्ररक्षण खूप मोठी साथ लाभणं आवश्यक असतं. नक्कीच ज्यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस गोलंदाज मनोबल देखील उंचावलं जातं, आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षण खराब त्यावेळेस मनोबल देखील खचलं गेलं जात आहे. आणि तेच चित्र मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळालं. नक्कीच बिग हिट पाहायला मिळालं आणि टायगर अभि जिंदा आहे हे प्रात्यक्षिक मात्र दाखवताना त्रिशूल ठाकरे एक स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढला आउट ऑफ द पार्क. एक हाय अँड हँडसम चेंडू होतो फरार 6 धाब्यांसाठी. तर पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बोलूया गुरुग्राम पंचायतचे सदस्य रवी भला यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. केशवजी परत यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर नक्कीच सर्व पाळणेवारांना देखील पाहणार आहोत. दिनकर पार्टीचे किती ज्येष्ठ नागरिक आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतात. तर आमच्यामध्ये उपस्थित असतील गुरुग्राम पंचायत मोडूलचे सदस्य रवी भला यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. केशव पारदे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. अतिशय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं की षटक संपल्यानंतर पाहुण्यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. तर माननीय रवी भला गुरुग्राम पंचायत सदस्य मोंडोल यांचा सत्काराने सन्मान करताना रवी पारदे आपल्याला पाहायला मिळतील. ही शाल त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मानाने सत्कार केला होता. धन्यवाद. तर या ठिकाणी 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 29 धावा. 29 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा विचार केला तर जे खेळाडू नेहमी खेळतात ते आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एक अनुभवी गोलंदाज राजा देखील नाहीये, मात्र त्याचा फायदा कुठेतरी अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघाला होतोय. आणि त्रिशूल ठाकरे ज्याला टायगर म्हणून म्हटलं जातं त्याच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार देखील या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एक मोठी धावसंख्या उभार करताना सूरज आणि त्रिशूल ठाकरे. मात्र दुसरीकडे राम ठाकरे देखील आज शिवशक्ती कोशिंबीमध्ये आपल्याला दिसणार नाहीये, त्याची देखील अनुपस्थिती आहे. मात्र त्याची उपस्थिती भरून काढली सूरज आणि त्रिशूलने. पहिला चेंडू शॉर्ट लेनचा होता, मात्र संपर्क करू शकला नाही. एक मोठा फटका बनवता आला असता मात्र स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिशय वेगाने चेंडूला हाताळलं होतं. तिसऱ्या षटकाची जबाबदारी तेजस्वीवर दिली. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज तेजस यांनी. तिसऱ्या षटकामध्ये विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यष्टीरक्षक निलेश आहे, त्यानंतर फ्लाय स्लिप देखील आहे. शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केले. चेंडू क्रमांक 2 या वेळेस प्रॉपर टायमिंग साधलंय, चेंडूला बिडकाडून दिलंय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषा पार षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोडासा शॉर्ट लेनचा चेंडू साबित झाला होता आणि त्याला हुक केला. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषा पार षटकार. हे वादळ आहे सूरज आणि त्रिशूल ठाकरेच. त्यांना रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्रिशूल ठाकरे आणि सूरजची विकेट घ्यावी लागतील तरच धावसंख्या रोखल्या जातील. कारण का तिसऱ्या षटक प्रगती पत्तावर आहे आणि धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली. एक मोठं लक्ष उभं करताना अंश 11 शिवशक्ती कोशिंबा संघ. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी त्रिफला उद्ध्वस्त यॉर्कर लाईनचा चेंडू आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता सूरजला मात्र आपली विकेट गमावी लागते. विकेट क्रमांक 1. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोडासा मागच्या बाजूने उभं राहून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यॉर्कर लाईनचा चेंडू होता डायरेक्ट मिडल स्टंपला हिट केला आणि सूरजची या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली आहे शिवशक्ती कोशिंबी संघाने सूरजच्या रूपाने 35 या धावसंख्येवर.
पहिल्या चेंडूवर नक्कीच निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर एक मोठा फटका बनवला होता सूरजने. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर पहिली विकेट या इनिंगची आपल्या नावावर करताना गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर प्रतीक ऋतिकला पाठवले यावेळी तिसऱ्या क्रमांकावर. व युवा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. अनुभवी क्षेत्ररक्षक नाही आहेत, त्यांची अनुपस्थिती दाखवली जाते. मात्र निलेश एक यष्टीरक्षक अनुभवी आहे. यावेळी ओरपीच चेंडू होता, कार्पेटच्या सहाने ढकलून दिले चेंडूला. शॉर्ट मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत फिरकी केली जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा. आणि या ठिकाणी ऋतिकने देखील 2 धाव्यांशी आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. एक गडी बाद असताना तिचे षटक प्रगती पथावर आहे. या स्पर्धेमध्ये कित्येक दिग्गज खेळाडू आले, त्यांचा देखील मी उल्लेख करेन. श्रीगणेश वापाळे संघाचा प्रतीक विशीला देखील पाहिलं. त्यानंतर स्वराज्य 11 ढोले संघाचा आतिश गोडविंद्याला देखील पाहिलं. त्यानंतर कपिल 11 खानविली संघ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफायर झाला. शेखर दलवीला देखील पाहिलं. त्यानंतर आज आपल्याला त्रिशूल ठाकरे ज्याला टायगर म्हटलं जातं, तो अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघाचा पाहायला मिळतोय. त्यानंतर आईगावदेवी वारेट संघाचा प्रथमेश ठाकरेला देखील पाहिलं. त्यानंतर बाबा स्पोर्ट केले संघाचा संदीप पाटील मैदानामध्ये नाही मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतंय. त्याचं देखील एक मोठं नाव आमच्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेटच्या पटलावर आहे. त्यांचा देखील आपण आवाज ऐकतोय. 6व्या मॅच कडे शॉर्ट लेनचा चेंडू हुक केला आहे. बॅटची एज लागली आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये एक सुरेख शेल एका युवा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विकेट क्रमांक 2 गमावताना अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघ ऋतिकच्या रूपाने. अजून जर आपण विचार केला तर आदित्य स्पोर्ट पडगा संघाचा जयेश वारके, त्याला देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, ज्यांनी आपल्या नावावर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक 17 चेंडूमध्ये पूर्ण केलं. षटकारांची हॅट्रिक देखील त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शहापूर तालुक्यातील आडगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये होता. मात्र एका धावेची आवश्यकता होती एका चेंडूमध्ये. त्यावेळी श्रीगणेश दाभाड संघ विजयी झाला. तो आडगाव संघाचा हेमंत सोकांडे देखील या स्पर्धेमध्ये होता. अतिशय दिग्गज खेळाडू या स्पर्धेला भेट देऊन गेलेत आणि अजूनही देतील, यात काही शंका नाही. उद्याचा दिवसचा जर विचार केला तर उद्याचा दिवस आपला गाव आपला गट असे संघ असतील, 16 संघ असतील आणि त्यांचा खेळ आपल्याला या परिसरातील 16 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तिसरं षटक संपल्याने 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघाची धाव संख्या 2 गडी बाद असताना धावपलकावर जाऊन पोहोचली 37 धावा. येणाऱ्या 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. मायक्रोफोनवर संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच खूप सारी सुंदर अशी माहिती, एक मोठा साठा नक्कीच ज्यांना कम्प्युटर ऑफ भिवंडी म्हटलं जातं. नक्कीच त्यांच्यासमोर कॉमेंट देखील केली आहे. म्हणजेच गोरसे गावचा एक गोड आवाज धुमाल सर यांना त्यांच्यासारखीच पूर्ण त्यांच्यासोबत त्यांनी समालोचन केलंय. म्हणून दीपक सुतार यांचा देखील एक उल्लेख करेन. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत अतिशय सुंदर कामगिरी, संपूर्ण माहिती त्यांच्या एका पेजवरती लिहिलेली असते आणि वारंवार सातत्याने त्याच्यामध्ये ते ज्या खेळाडूचं आता त्यांनी वर्णन केलं त्यांची पूर्ण माहिती मात्र त्यांच्या त्या कागदावरती पूर्ण लिहिलेली आपण पाहायला मिळाली. चांगली संकल्पना आहे, चांगली कामगिरी ते समालोचन क्षेत्रामध्ये कित्येक वर्षे करत आहेत आणि करतील, यात मात्र काही शंका नाहीये. आता काय देखना फटका, एक लाजवाब फटका त्रिशूल ठाकरे याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, मात्र एक धाव कंप्लीट होईल. नो मार्क्स मॅचून ट्रॅव्हल झाला. काय रनिंग होती आणि नक्कीच आपण पाहतोय फलंदाज राम ठाकरे यांचे छोटे बंधू आकाश ठाकरे यांना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता आणि चेंडू जातोय आसमानी सफर करतोय एक हवाई हल्ला चढवला जातोय आता त्रिशूळ ठाकरेच्या बाट मधनं हा देखील येतोय हाय अँड हँडसम एक बिग 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 षटकार नक्कीच तब्बल 40 धावांवरती खेळ करतोय त्रिशूळ ठाकरे दीपक सर आपण या अगोदर समावेश करताना उल्लेख केला होता एक चौकार मान म्हणून त्याला पीटीसीचं म्हटलं जातं आणि नक्कीच आता ह्या मॅच मध्ये जर मी सांगेन षटकार मान म्हणावं लागेल कारण अतिशय आतिषबाजी पाहायला मिळेल षटकारांची मग आपलं जे नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये जे घेतलं त्याचं नक्की प्रात्यक्षिक पाहायला मिळालं मात्र कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळालं कारण या अगोदरच्या चेंडूवरती दिशा आता भरकटला मात्र दशा होताना पाहायला मिळाली एक युवा गोलंदाज आहे त्याच्या समोर एक अनुभवी आणि दांडगा अनुभव असा खेळाडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा बॅक टू वाईट इट इज अ वाईट It is a 53 runs on scoreboard on side त्रिशूळ ठाकरे पुन्हा एकदा बिग हिट बिग ब्लास्ट त्रिशूळ ठाकरेच्या बॅट मध्ये हा येतो हाय हँडसम षटकार तर यानंतर दीपकजी सुतार यांचा आपण आवाज ऐकणार आहात नक्कीच त्रिशूल ठाकरे ज्याला टायगर म्हटलं जातं पीटीसीचा चौकार मॅन षटकारांची हॅट्रिक आपल्या नावावर करताना या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक नाही झालेली अजून आता मात्र षटकाराच्या हॅट्रिक वर तो आहे या स्पर्धेच्या 4 षटकारांच्या हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या 5वी षटकारांची हॅट्रिक आपल्या नावावर करेल का तर या बिल्लीच लेंथ सुरेख होती बॅटची कडा लागली खेळाडूवरती दाखवलीये अंश 11 शिवशक्ती कोशिंबी संघाच्या त्रिशूल ठाकरेंनी ज्याला टायगर म्हटलं जातं बॅटची काढा लागली होती कुठल्याही प्रकारची अपील झाली नाही मात्र आपली खेळाडू वृत्ती दाखवताना त्रिशूल ठाकरे एक मोठी पार या ठिकाणी समाप्त केली आहे त्रिशूल ठाकरेसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत कालच्या दिवसामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेस देखील खेळाडू वृत्ती एका खेळाडूंनी दाखवली बॅटची एज लागली पंचांना देखील समजलं नव्हतं कुठल्या प्रकारचे अपील देखील कालच्या दिवसामध्ये झाली नव्हती त्यावेळेस देखील दाभाड संघाच्या तुषारने आपली खेळाडी वृत्ती दाखवून खेळ संपवला होता याला खेळाडू वृत्ती म्हणतात या ठिकाणी विजय होते आमच्या क्रिकेटचा दिनकरपाड्याच्या या आयोजनाचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा शॉर्ट लेन चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू उडवलाय त्या ठिकाणी डीप कव्हर मधून शतरक्षक आले दुसऱ्या धावेचा प्रयत्नात रनआउट होण्याची संधी आहे निलेश यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतोय आणि या ठिकाणी चौथी विकेट गमावताना अंश 11 शिवशक्ती कोशिंबा संघ 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना 4 गडी बाद असताना धावसंख्या जमावली ती 60 वर एक मोठं लक्ष उभं केलंय शिवशक्ती कोशिंबी संघाने आणि त्याला उत्तर दुसऱ्या इनिंग मध्ये जय महाराष्ट्र दामणगाव संघ देईल का पूर्ण जबाबदारी असेल निलेशवर कारण का आज युवा खेळाडूंना संधी दिली त्यांना घेऊन या ठिकाणी संघ उभारले राजेश आपल्याला दामणगाव संघाचा त्याची देखील अनुपस्थिती पाहायला मिळते
यावेळेस आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता एक सुंदर दृश्य या ठिकाणी टिपलं जातं ओमसाई मूवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून संपूर्ण हा मैदान दाखवलं जातोय. अतिशय सुंदर मैदान या दिनकरपाड्याच्या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्या ठिकाणी सामना क्रमांक आजच्या दिवसातल्या दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. अंश 11 शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करून शिवशक्ती कोशिंबी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 वर प्लस त्याच्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 62 वर आणि जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता असेल जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित धामणगाव संघ आपण हॅलो सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तर यानंतर टॉच बॉक्स मध्ये मी लगेच आमंत्रित करतोय तलवली स्पोर्ट तलवली संघ आणि देवली स्पोर्ट देवली संघ. आपण टॉच बॉक्स मध्ये लगेच त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. अन्य जो कर्णधार अनुपस्थित दाखविल त्याला पेनल्टीचा सामना देखील करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील तेच झालं होतं. जय महाराष्ट्र धामणगाव संघ थोडासा उशीर आला आणि त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली. जर सामना 2 धावांसाठी जय महाराष्ट्र धामणगाव संघ हारतोय तर परिणाम असेल 2 धावा पेनल्टीचा. तर जाऊया सेकंड इनिंगला जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे. स्ट्राईकला आपल्याला निलेश पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवर भावेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे. तसं जर विचार केला तर कर्णधाराची जबाबदारी भावेशवर दिली जाते. मात्र भावेश टॉच बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पार्टनरशिप करून खेळावं लागेल. निलेश मध्ये क्षमता आहे आणि अनुभव देखील आहे. मोठे फटके खेळू शकतो. त्याच्यासमोर पहिल्या षटकाची जबाबदारी त्रिशूल ठाकरे टायगर त्याला म्हटलं जातं. पीटीसीचा चौकार मॅन तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आहे. त्यानंतर लॉंग मध्ये 1 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू निलेश साठी ओव्हर पिच चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली मात्र संपर्क झाला नव्हता. काय चेंडू टाकला गोलंदाज त्रिशूल ठाकरेने. संपर्क देखील झाला नव्हता. एक निर्धाव चेंडूने दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे त्रिशूल ठाकरेने. या मॅच साठी आमचे मित्र कोशिंबी गावचे राहुलजी ठाकरे आणि योगीजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद राहुलजी ठाकरे आणि योगीजी ठाकरे. यावेळेस बॅटची एज लागली होती. बिग शॉट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पॉइंटच्या दिशेने एक सिंगल धावेनिशी निलेश भोईरने आपलं खातं खोललं. त्याचसोबत जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं देखील खातं खोललंय. मात्र त्या खात्यामध्ये 63 धावा जमवाव्या लागतील 24 चेंडूमध्ये तरच जय महाराष्ट्र धामणगाव संघ विजय होऊ शकतो. आज जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा विचार केला तर अनुभवी खेळाडू नाही आहेत. सर्व युवा खेळाडूंना घेऊन भावेशने आणि निलेशने मात्र हा संघ सजवलाय. चेंडू क्रमांक 2 यावेळेस फुल टॉच चेंडू पुल केला आहे. पॉवर पिच षटक आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फुल टॉच चेंडू होता त्याला पुल केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधून. यावेळेस ओरपी चेंडू स्ट्रेट फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ओरपी चेंडू होता आणि लॉफ्टेड फटका खेळला भावेश आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अजून 6 धावा धावपलकावर सोडल्या जातील. धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 11 धावा. यावेळेस अजून एकदा चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू 1 बाउन्स चौकार.
निलेशजी पारदे आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नंदिनी एंटरप्राइजेस आयोजित जानमन चषक दिनकरपणाच्या क्रीडानगरीमध्ये निलेशजी पारदे आपलं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत, वेलकम. आणि त्यांच्यासोबत इतर त्यांचा मित्र परिवार देखील जोडला गेलाय, त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. सिंगल धाव आल्यानंतर मात्र स्ट्राईकला भावेश केला आणि भावेशच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी 2 चौकाराने 1 षटकार पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 धाव संख्येवर खेळतोय. यावेळी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली मात्र संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम त्या ठिकाणी 63 धावांचा पाठलाग करताना जय महाराष्ट्र दामणगाव संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 16 धावा. तर टॉच बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय तलवली स्पोर्ट तलवली संघ आणि देवली स्पोर्ट देवली संघ आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. पहिले षटक संपले आणि धाव संख्या 16 वर जाऊन पोहोचते. 24 चेंडू मध्ये आवश्यकता होती 63 धावांची आणि आता मात्र अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र धामणगाव संघाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भावेश आणि निलेशने. जोपर्यंत भावेश आणि निलेश बोईर ही जोडी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटी नक्कीच 80 शिवशक्ती कोशिंबे संघाला नक्कीच असेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी ऋतिका आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली ते राष्ट्रीय त्रिशूल ठाकरे. पहिला चेंडू, यावेळी पहिल्या चेंडूचा विचार केला तर हातातून सटकलाय चेंडूला, त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय निलेशने. पंच काय इशारा करतील हे देखील पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू असेल, नो चेंडू असेल, डेड चेंडूचा इशारा येईल, वाईट चेंडूचा इशारा येईल. काय घडलंय मैदानामध्ये याचं उत्तर आपल्याला आमच्या ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत खान सर आहेत आणि दुसरे पंच धर्मेंद्र सर आपल्याला पाहायला मिळतील. पंचाचा इशारा अजूनही कॉम्प्युटर बॉक्स पर्यंत पोहोचलेला नाहीये. जहीर खान सर मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील तर धर्मेंद्र वर्मा सर देखील त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत येतील. आणि या ठिकाणी नोचा इशारा येतोय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. एक अतिरिक्त धाव खर्च केले पहिल्या चेंडूवर ऋतिकने. आनंद त्या ठिकाणी व्यक्त करताना खेळाडू कक्षामध्ये जय महाराष्ट्र दामणगाव संघ. यावेळी ओव्हरपिच चेंडू होता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एच लागली, चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट मिड विकेट कडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट मधून आणि जोपर्यंत फिकी झाली तोपर्यंत एक सिंगल धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17 वर, 18 वर. ऋतिकांचा पुढचा चेंडू, यावेळी स्ट्राईकला भावेश. लेंथ सुरेख होती, लाईन देखील चांगली पाहायला मिळाली. सन्मानित केलेल्या चेंडूला हलक्या हाताने कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव येते. धाव संख्या 19 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी 16 धावा खर्च झाले होते. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नोचा इशारा आला, त्यानंतर एक सिंगल धाव आली, त्यानंतर 2 धावा खर्च केल्यात. काय चेंडू टाकला यावेळी गोलंदाज ऋतिक याने. यॉर्कर चेंडू असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. परफेक्ट यॉर्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर यांना सन्मानित केलं जातं. तोच सन्मान निलेशने या चेंडूवर केला. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत 4 ऋतिक याने. यावेळेस पॅडवर जाऊन चेंडू आदलला होता, संपर्क करू शकला नाही, कुठेतरी टायमिंग मिस झालं आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावर जोडली जाते. धाव संख्या
20 वर जाऊन पोहोचले. विनंती असेल तलोली स्पोर्ट तलोली संघ आणि देवली स्पोर्ट देवली संघ आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी उपस्थिती दाखवायची. आपणास अंतिम पुकार. देवली संघ आणि तलोली संघ आपण टॉच बॉक्स मध्ये त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. स्क्वेअर द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क करू शकला नाही. असे एक निर्धाव चेंडू आपल्याला गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिला चेंडू मात्र न होता खेळपट्टीच्या खूपच दूर मैदानामध्ये टाकला होता असं म्हणायला हरकत नाही, कारण का खेळपट्टीवर पिच झाल्यानंतर सरळ स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला होता आणि निलेशने देखील तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर चांगली आणि लेंथ आणि लाईनने मारा करताना गोलंदाज ऋतिक. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू साबित झाला असता मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी त्रिशूल ठाकरेंनी चुकी केली. चेंडू फाईन स्टॉप सीमारेषा पलीकडे दन 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 करीत चौकार. तर तलोली स्पोर्ट तलवली आणि ओम साई कुरुंद ही मॅच असेल. मॅच क्रमांक 3 दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. तर या ठिकाणी 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावर 24 धावा. येणाऱ्या अजूनही 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 39 धावांची आणि सलामीवीर त्या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये आहे. भावेश त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि निलेशकडे देखील खूप अनुभव आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय सुंदर स्कोरबोर्ड या ठिकाणी ओम साई मूवी प्रोप्रायटर सिद्धेश्वर पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक इंटरनॅशनल लेवलचं स्कोरबोर्ड आणि त्याची पूर्ण समेरी मॅचचं पूर्ण लेखाजोखा आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतोय. जाऊया पुढचं षटक ऐकण्यासाठी आमचे साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील यांच्यासोबत. एक शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल असेल आयोजन कमिटीकडून. ओम साई कुरुंद आणि तलोली स्पोर्ट तलवली. धावसंख्या 24. अजूनही 39 रनची आवश्यकता असेल. 9 रन आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 रन झाले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. फक्त मनामध्ये जिद्द असली ना तर आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही करता येते. मात्र तेच ध्येय घेऊन मात्र उतरताना आपण पाहतोय निलेश आणि भावेश. ध्येय दूर गेला आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनामध्ये धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग मात्र तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत कधी हार मानू नका आणि हार मानू नका. नक्कीच एवढंच म्हणेन मी या धामणगाव संघासाठी. तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च झाल्या. या ठिकाणी थोडस गुणलेखकाकडून चुक्या झाल्या होत्या आणि ती चुकी आम्ही सुधारवताना पाहतोय. धावसंख्या 24 वर. त्यानंतर एक वाईटचा इशारा आला होता. 25 धावा धाव फलकावर लागल्या. त्या बेली 6 मध्ये चेंडू काऊ कॉर्नर मध्ये छेल आणि या ठिकाणी निलेश भोईरची खेळी संपुष्टात. तर नक्कीच मोठी विकेट आपण डगआउटचा असायला पाहतो. एक मोठा मासा गाळायला लागतोय. आता गोलंदाज
अक्षय शेलार नक्कीच एक गोलंदाज युवा गोलंदाज आहेत या संघाचे. आणि नक्कीच निलेश याला डगआउटच्या आसारा पाठवले गेले कारण ज्या विकेटची आवश्यकता होती अंश 11 शिवशक्ती कोशिंबी स्पोर्ट्स संघाला आणि 30 विकेट मात्र अक्षय शेलार मिळवून देतोय. नक्कीच पुण्याच्या इथे लोअर फुलडाच्या पुण्याच्या एकदा चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या एरियामध्ये सूरज शेलार यांनी झेल मात्र घेतली होती. मात्र कुठेतरी ज्यावेळेला झेल पकडली त्यावेळेला कुठेतरी बॅलन्स जातोय. आता मी टीव्ही स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय. झेल कंप्लीट केले गेले मात्र नक्कीच कुठेतरी सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. माझा चेंडू अडवला गेलाय. षटकार नाहीये. मात्र या चेंडूवरती 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. रिप्ले दाखवायचे पुन्हा एकदा. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय अतिशय सुसज्ज आणि स्पष्ट असं चित्र ओम साई मूवीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र अक्षय शेलार एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र हाताळताना पाहतोय. नक्कीच रोख लावले गेले मात्र रोखून ठेवले फलंदाजांना आणि निलेश याची विकेट देखील मिळवून दिली या षटकामध्ये. खूप काही बदल आणि खूप काही घडलं या षटकामध्ये. निलेश फलंदाज बाद झाला त्यानंतर कुठेतरी रोखून ठेवले गेले फलंदाजांना. नक्कीच एक अनुशासन भरलेली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली अक्षय शेलार कडून. पुढच्या इथं झेल पकडली जात नाहीये मात्र चांगलं एफर्ट होता चांगला प्रयत्न होते. आणि खूप दूरवरून क्षेत्ररक्षक सूरज अप्पा धावून आले होते मात्र झेल कंप्लीट झाले मात्र चेंडू अडवला गेला आणि चांगला एफर्ट मात्र सूरज शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि नक्की हेच चित्र मात्र आपण मी नक्कीच म्हणत असतो क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप गरजेचं असतं गोलंदाजाला तरच त्याचं मनोबल उंचवतं. आणि चेंडू जातोय फरार होतोय आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स सी मारेच्या पार 4 धाब्यांसाठी. तर देऊया डीजे मासांना एक सुवर्ण संधी. ओम साई कुरुंद आणि त्याला फाईट करेल तलवली स्पोर्ट्स तलवली हा संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. आयोजन कमिटीकडून आपण ऑफिशियल कॉल दिला जातोय. तर नक्कीच अक्षय शेलार एक अचूक टप्प्याची मात्र गोलंदाजी हात हाताना पाहतोय कुठेतरी आता बांधून ठेवलं जात आहे. तलवली संघ आपण शेवटचा ऑफिशियल कॉल असेल जर आपण इथे उपस्थित झाला नाहीये टॉस साठी तर आपण संघाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते. 34 आणि 63 रनचं जे टार्गेट होतं अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष असेल ते नक्कीच दिलेल्या वेळेला इथे जय हनुमान घोडगाव संघ उपस्थित झाला. आशिष पाटील यांचा शुभागमन होत आहे. तर नक्कीच मी नंदिनी एंटरप्राइजेस या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. एक अंबाडी परिसरातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे कुरुंद संघ. आपण लगेच टॉस साठी यायचे. कुरुंद संघ तलवली स्पोर्ट्स तलवली आणि ओम साई कुरुंद संघ आपण लगेच टॉस साठी यायचे. सहा चेंडू 29 धावा असं समीकरण असेल मात्र ऋतिक ठाकरे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. सॉरी विक्रम ठाकरे पाहतो आपण. ऋतिक ठाकरेचं षटक आपण दुसरं षटक पाहिलं होतं. विक्रम ठाकरे पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच सुरेख पद्धतीचा चेंडू हाताला जातोय.
तलवली स्पोर्ट्स तलवली संघ आपण आला असेल तर आपण लगेच कॅप्टन आणि आपला प्रवेश देखील निश्चित करायचा आहे. नक्कीच सुरेख फटका स्टेट चेंडू खेळून काढतोय. साईड स्क्रीनवरती चेंडू जाऊन आदळतोय. आता हा येतो वन बाउन्स, 4 धावा मिळते या चेंडूवरती. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित व्हायचं आहे. कुरुंद आणि तलवली स्पोर्ट्स तलवली दोन्ही पडगा पीटीसी मध्ये दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहणार आहोत. यानंतरची फाईट होईल. आता आपण सर्व सामना पाहिला. त्या सामन्यामध्ये त्रिशूल ठाकरे बरसताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली जाते. चेंडू जाऊन थांबतोय, विसावतोय. यशरक्षक त्रिशूल ठाकरेच्या हातामध्ये आणि भावेश मात्र नक्कीच डागावरच्या आसरा पडतील. कुठेतरी एक हाती किल्ला लढवत होता, मात्र अपयशी ठरतोय. मात्र फलंदाजाची मात्र साथ मात्र लाभली नाही. निलेश यांनी कुठेतरी थोडी साथ दिली होती, मात्र अपयशी ठरतोय. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन, डागावरच्या आसाला पडतील. तर नक्कीच यानंतर मॅच असते तलवली स्पोर्ट्स तलवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे, आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा. विनोद दिनकर यांचे संपर्क साधून नक्कीच शुभागमन होतोय. भारत स्पोर्ट्स वलपाडा या संघाचं देखील खूप दूरवरून संघ आलाय. आमच्या मग एका फोनवर ते इथे उपस्थित झालेत. मी त्यांना धन्यवाद देतोय आणि आयोजन कमिटीकडून त्यांना धन्यवाद देखील देतोय. खूप दूरवरून संघ इथे उपस्थित झालाय. तर नक्कीच नाणेफेक जिंकली